तुमचं शरीर नाही ठरवत तुम्ही काय करायचं, तुमचं मन ठरवतं तुम्ही काय करायचं. तुम्ही जर मनात ठरवलं ना 100% मला नीटची एक्झाम क्रॅक करून अव्वल यायचं आहे, तर 100% तुम्ही येणार. फक्त इथं ठरवून घ्या एकदा की मी काय करायचं आहे. कधी ऐकलंय का रे, ज्याला पाय नव्हते, ज्याला चालता येत नव्हतं, त्यांनी ऑलिम्पिकमध्ये 3 गोल्ड मेडल मिळवलेत म्हणून? 1940 मध्ये विल्मा रुडाल नावाची पोर, की जिचा बाप विल्मा रुडाल नावाची पोर 1940 मध्ये, की जिचा बाप रेल्वेत काम करायचा आणि आई भांडी धुणी करायची, मोलकरणीची काम करायची. ती पोर जन्माला येताना सांगितलं गेलं ही जगू शकत नाही, ही हिच्या पायावर उभं राहू शकत नाही. कुणी सांगितलं? डॉक्टरांनी सांगितलं, एक्सपर्टनी सांगितलं. पण आईला विचारलं त्या बाळानं, आई मी उभी नाही राहू शकत, आई मी इतरांच्याकडे नाही पळू शकत. त्यावेळी आई सांगते, बाळा तू 100% पळशील. आईचा विश्वास होता. तुमचं शरीर नाही ठरवत तुम्ही काय करायचं, तुमचं मन ठरवतं तुम्ही काय करायचं. तुम्ही जर मनात ठरवलं ना 100% मला नीटची एक्झाम क्रॅक करून अव्वल यायचं आहे, तर 100% तुम्ही येणार. फक्त इथं ठरवून घ्या एकदा की मी काय करायचं आहे. आणि त्या विल्मा रुडालला चालता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं, स्टीलच्या पट्ट्या लावल्या होत्या. 1940ला जन्माला आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं ही पोर कशी तरी जगेल पण उभी नाही राहू शकणार. पण त्या पोरीनं त्या डॉक्टरांचं नाही ऐकलं, त्या पोरीनं ऐकलं आपल्या आईचं. आई म्हणायची तू पळशील, तू धावशील, आणि ती उभी न राहू शकणारी विल्मा ऑलिम्पिक मध्ये पळते. बाळानो, 1 नाही 2 नाही 3 गोल्ड मेडल मिळवते. ज्या पोरीला लोकांनी सांगितलं होतं तुला उभं राहता येणार नाही, ती पोरगी पळू शकते. तर तुमच्याकडे काय कमी आहे, तुमच्याकडे काय अडचणी आहे? अरे ईश्वरानं जन्माला देताना एवढं सगळं दिलंय ना, कोट्यावधी रुपयांची इस्टेट, काही नाही. मग का म्हणता माझ्याकडे हे नाही ते नाही ते मिळालं नाही? मित्रांनो, जर संकट आली, अडचणी आली, तर ते देवाचे आभार मानायचे कायम. ईश्वरा तू मला सिलेक्ट केलंय कारण माझी लायकी आहे संकटाच्या छताडावर उभं राहायची. कारण संकट त्याच्याच वाट्याला येतात ज्याची पेलायची ताकद आहे. येड्या गाबाड्याच्या वाट्याला तो देवी संकट देत नाही. अरे आम्ही ठरवायचं पायातले दगड व्हायचं का देवळातली मूर्ती व्हायचं, देवळातला देव व्हायचा. ज्या दगडावर पहार होतात, जो दगड सहन करतो ना तोच दगड मूर्ती म्हणून पूजला जातो. आणि जो दगड संकट सहन करत नाही त्याला पायातले दगड व्हावं लागतं. हे कायम लक्षात घ्या. एखादा संकटाचा ठोका पडत असेल ना 100% सहन करा. कारण ईश्वर तुमच्याकडनं ती कलाकृती तयार करून घेणार आहे की जी सामान्य माणसाकडनं होणार नाही. त्यामुळे संकट आलेत ना त्याला पाठ नाही, संकट आल्या त्याला पाठ नाही, त्याला डोळे वटरूनच सांगायचं माझ्याची गाठ आहे. त्या संकट देखील पळत सुटलं पाहिजे. कायम लक्षात घ्या. अजिबात बारीक सारीक गोष्टीत रडत बसायचं नाही.